हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी स्वामींची मूर्तीची स्थापना केलेली आहे। तर स्वामी कसे काय आले आणि स्वामींच्या घरी स्वामी जे येतात, कारण आपलं घर नाही आहे, स्वामींचं घर आहे। तर दत्त जयंतीच्या दिवशी जेव्हा दत्तांचा जन्म होतो त्यावेळेस स्वामींची मूर्ती जी आहे ती मी घेतलेली आहे आणि ती पण पुण्यामध्ये होती। पुण्यामध्ये जे नारायणपूर आहे, एकमुखी दत्ताचं जे मंदिर आहे तिथून मी घेतलेली आहे। इकडे दत्त जयंती होऊन राहिली आहे, दत्ताचं जो आहे पाळणा सजवला गेलेला आहे आणि दत्ताचा जन्म होणार आहे संध्याकाळी। तर त्यावेळेस मी आपल्या स्वामींना घेतलेला आहे आणि सोबतच श्रीयंत्र पण घेतलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते। त्याची आज गुरुवार आहे, कारण मला यायला पण कारण गावाहून यायसाठी खूप वेळ लागतो आणि गुरुवारी स्थापना करायची होती, प्राणप्रतिष्ठा करायची होती। तर त्यासाठी आणि प्राणप्रतिष्ठा मी कशा प्रकारे केली स्वामींची, तर हळदीचं पाणी पहिले स्वच्छ पुसून घेतलं, हळदीच्या पाण्याने देवाची आंघोळ केली आहे आणि पंचामृताने अभिषेक केला आहे आणि स्वामींचा जो जप आहे तो आणि पाठ सेवा, कारण देवाला म्हटलेलं आहे मी साध्या सिंपल सरळ पद्धतीने मी आपली सेवा करेन, जसं माझ्याकडनं शक्य होईल तसं। तर तुम्ही आपलं आगमन जे आहे किंवा घरी येण्याचं जे माझी खूप इच्छा होती स्वामींची, कारण फोटो होता तो माझ्या नंदेनी मला दिलेला होता, पण जी आपली मूर्तीची जी स्थापना म्हणा किंवा पूजा म्हणा किंवा प्राणप्रतिष्ठा, त्याच्यामध्ये प्राण आले पाहिजे, ते खूप महत्त्वाचं होतं। आणि आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातला 3रा। तर स्वामी आले आहेत घरी आणि आता त्यांचं जे वस्त्र आहे ते मी आता माझ्या हाताने शिवेल आणि स्वामींना आज म्हणजे जी सेवा आपण करणार आहोत ती मी पूर्ण निस्वार्थपणाने, कारण त्यांनी सगळं दिलेलं आहे, सगळंच धन धान्य सुख शांती समाधान। आणि स्वामी घरी आल्यानंतर समाधान हे खूप महत्त्वाचं आहे, आपण समाधानी असणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे मी स्वामींची जी आहे प्राणप्रतिष्ठा ती केलेली आहे, साध्या सिंपल पद्धतीने केलेली आहे। आणि आज स्वामी विराजमान आहेत, स्वामींच्या घरी आहे, कारण हे घर आपलं नाहीच आहे, आपण स्वामींच्या घरात राहतो किंवा आपण देवाच्या घरात राहतो। तर बाकी दुसरं काहीही नाही आहे। आज छोटासा व्हिडिओ आहे, कारण आज खूप आनंदी आहे मी, मन खूप शांत झालेलं आहे, खूप दिवसाची इच्छा होती। तर येण्याचं तात्पर्य स्वामी आणि तिथे थांबायचं दत्त जयंतीपर्यंत, ते पण खूप महत्त्वाचं होतं, कारण त्याच दिवशी स्वामींना आणायचं होतं, स्वामींना यायचं होतं, कारण खूप दिवसाची इच्छा होती माझी, ती इच्छा पूर्ण झालेली आहे। आणि जशी माझ्याकडनं स्वामींची सेवा होईल तशी मी स्वामींची सेवा करेन आणि निस्वार्थपणे स्वामींची सेवा करून घ्यावी, एवढंच स्वामींचरणी हात जोडून स्वामींना प्रार्थना करते। आणि श्री स्वामी समर्थ। तर दाखवेल मी तुम्हाला स्वामींचं आजचं जे दर्शन आहे, मूर्ती आहे, मी शुक्रवारी करेन, कारण हे जे यंत्र आहे ते एकमुखी जे दत्ताची मूर्ती आहे किंवा मंदिर आहे श्री नारायणपूर, तिथून मी हे लावून आणलं त्यांच्या चरणी म्हणा किंवा त्या मंदिराला, कारण गर्दी खूप होती। तर बघू शकता तुम्ही। तर आता मला उद्या शुक्रवार आहे, तर शुक्रवारची मी कशा प्रकारे स्थापना करते ते पण तुम्ही बघा आणि स्वामी कसे वाटले तुम्हाला तर ते पण नक्की सांगा, कारण स्वामी जेव्हा यायचं असेल त्यांना तेव्हाच येतात ते, आपण जबरदस्ती करून काहीही होत नाही। कारण मी अक्कलकोटला जाऊन आली तेव्हा फोटो होता, त्यामध्ये समाधान मानलं, पण फोटो थोडासा खराब झाला किंवा आपण पुसतो ओल्याने वगैरे, कापडाने वगैरे पुसतो, तर ते थोडीशी फ्रेम खराब झालेली आहे। तर इच्छा होती मूर्तीची, खूप इच्छा होती मूर्ती आणायची, पण अक्कलकोटवरून माहीत नाही, स्वामी तिथून नाही आले, नारायणपूरवरून आले। तर ते पण खूप दत्ताचं मंदिर आहे,
तिथे पण दत्त आलेले आहे, दत्ताचं स्थान आहे. आणि नारायण आले, श्री विष्णू तिथे भेटायला आले, तेच खूप आहे. तिथून मी घेतलं दोन्हीही पण आणि खूप समाधान वाटलं, आनंदी झाला. आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे, महत्त्वाचा आहे. आज स्वामी जे आहे ते मंदिरात विराजमान झालेले आहेत आणि जेव्हा मी स्वामींना घेतलं तेव्हाचा जो आनंद आहे, सगळीकडे टाळ मृदुंग भजन आणि कीर्तन वगैरे होतं. म्हणजे एक वेगळा उत्साह होता दत्त जयंतीचा. आणि त्यावेळेस आपण स्वामींना घेतलं आणि तेव्हाच आले असंही समजलं तर चालते. पण प्राणप्रतिष्ठा तेव्हाच झाली, कारण देवाच्या तिथूनच आणलेला आहे. गजर चालू होता आणि स्वामी तेव्हा आले आणि मी जे श्रीलक्ष्मी यंत्र आणलं, यंत्र आणलं ते पण तिथून आणलं, कारण देवाला पण तिथे ठेवलं किंवा थोडंसं देवाच्या मंदिरापर्यंत आम्ही गेलो, तिथून मग मी थोडंसं लावून आणलं देवाला, श्रीयंत्र ठेवून आणलं तिथे आणि खूप छान वाटलं. असा हा जो वेळ होती, ती जी वेळ होती, तो जो स्वामी येण्याचा किंवा लक्ष्मी येण्याचा, तर खूप मोठा आहे हा दिवस माझ्यासाठी. आणि स्वामींची सेवा पण तुम्ही बघा, साध्या सिंपल पद्धतीने, साध्या सोप्या जी आपली सेवा आपण करतो ती स्वामी गोड मानून घेतील हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि स्वामी हे विराजमान झालेले आहेत, बघू शकता. खूप सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला कशी वाटली? कारण मूर्तीमध्ये प्राण आल्यानंतर जे देव आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहे, तर साध्या सिंपल पद्धतीने मी आज विराजमान केलेलं आहे, पूर्ण विधियुक्त किंवा म्हणा पूर्ण जशी प्राणप्रतिष्ठा केल्या जाते तशा प्रकारे. आणि आता पुढच्या गुरुवारी वगैरे छान वस्त्र आणि छान सजवेल देवाला. जसं आपण सजतो तसे आपले देव पण सजले पाहिजेत, दिसायला पण सुंदर दिसले पाहिजेत, हीच सगळ्यांची इच्छा असते. हीच आपल्या मनातून जी इच्छा असते ती. तर अशा प्रकारे साध्या सिंपल पद्धतीने आज मी देवाला इथे देवाची स्थापना केलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि स्वामी कसे वाटले ते पण नक्की सांगा.